नमस्कार सज्जन हो. नमस्कार. आपण श्राद्ध या विषयावर थोडं चिंतन करतो आहोत आणि श्राद्ध केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो आणि श्राद्ध न केल्यामुळे किती यातना होतात, किती दुःख होतं याचा आपण थोडा विचार करतो आहोत. श्राद्धाच्या बाबतीत काही काही अशा गोष्टी आहेत. एखाद्या मृतात्म्याला आपलं श्राद्ध व्हावं अशी इच्छा असते आणि ती जर त्याच्या नातेवाईकांकडून पूर्ण झाली नाही तर वासना अतृप्तीचं दुःख त्याला फार होतं. असा एखादा मृतात्मा पिशाच असुरी शक्तीचा एक प्रकार होऊन श्राद्ध न केलेल्या नातेवाईकावर त्याचा राग काढण्याची शक्यता असते. काही वेळा एखादा मृतात्मा नातेवाईकांमध्ये प्रगट होऊन बोलतो. म्हणजे अशी एक माहिती आहे की आपले परमपूज्य रामकृष्ण महाराज क्षीरसागर यांच्याकडे एकदा एका माणसाला घेऊन आले की अरे हा नीट वागत नाहीये, हा असं का करतोय. आणि महाराजांच्या समोर आल्यानंतर त्या माणसाच्या अंगात आलं आणि तो उड्या मारायला लागला. महाराजांनी त्याला विचारलं, आपण कोण आहात. तर त्यांनी सांगितलं, मी हा जो व्यक्ती आहे त्याचा मी वडील आहे. मग महाराजांनी विचारलं, आपण का आलात. तर त्या अंगात आलेल्या उड्या मारणाऱ्या माणसाने सांगितलं, हा मला जेवू घालत नाही, हा मला जेवायला घालत नाही, श्राद्ध करत नाही, मी उपाशी आहे. अशा गोष्टी घडतात. महाराजांनी त्या व्यक्तीला, त्या आलेल्या भक्ताला श्राद्ध करायला सांगितलं आणि श्राद्ध करू लागल्यानंतर तो जो काही दोष होता तो निघून गेला. पुष्कळ वेळा असं सुद्धा होतं, काहीतरी देवाण घेण्याचा हिशोब मागं राहिलेला असेल आणि एखादा माणूस गेला आणि मग तो जो गेलेला माणूस असतो आणि त्याला येणं असतं तो काहीतरी त्रास देऊ लागतो. म्हणून ते काय देणं द्यायचं आहे ते द्यावंच, पण या मधल्या प्रकारामध्ये श्राद्ध करणं हे फार महत्त्वाचं राहतं. त्यामुळे असे कुठले तरी जीव अडकून पडत नाहीत. हल्ली पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धादी विधी आणि साधनाही करत नाहीत आणि अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. आणि आपल्याला हे कोणीतरी पूर्वज त्रास देत आहेत, गेलेले कोणीतरी आत्मे त्रास देत आहेत, हे कुणाला विचारणार. संकट येतात तेव्हा अशी भराभर अंगावर कोसळतात आणि त्यावेळी एका संकटातून बाहेर पडेपर्यंत दुसरं, अशा गोष्टी सुरू होतात. आज घराघरांमध्ये शुद्धता राहिलेली नाहीये, पावित्र्य राहिलेले नाहीये. सांगायला वाईट वाटतं, पण आता कोणाच्याच घरात कुठलीच पाळणूक केली जात नाहीये आणि परिणामी घर फार अपवित्र झालेली आहे. आणि अशा अपवित्र ठिकाणी पिशाच्य शक्ती लवकर प्रवेश करतात आणि त्रास देतात. मग कधी कधी ते तुमच्या घरच्या नातेवाईकांचे पिशाच्य असेल किंवा कुठल्या तरी शेजारी आजूबाजूच्या माणसाचं सुद्धा पिशाच्य शिरू शकेल
कारण घरं अपवित्र राहिली. आपलं घर पवित्र पाहिजे. स्वच्छता आणि शुद्धता या दोन्हीमध्ये फरक आहे. स्वच्छता तुम्ही डेटॉल घालून फरशी 4 वेळा पुसाल, पण शुद्धता जी आहे त्या अदृश्य कणांमध्ये, स्पंदांमध्ये राहते आणि तिचा परिणाम हा वेगळा होतो. मोठी मोठी हॉस्पिटलं असतात, ती सुद्धा रोज 4-4 वेळा धुतली पुसली जातात. म्हणून हॉस्पिटलमध्ये जाऊन राहायची इच्छा होईल का? आपल्याला आपलं घरच आवडतं ना. तशीच ही गोष्ट आहे. जर श्राद्ध कर्म झालं नाही तर काय होतं? घरात सातत्याने भांडणं होत राहतात आणि भांडणाला कारण अगदी क्षुल्लक असतं, पण भांडण मात्र विकोपाला जातं. एकमेकांशी न पटणं, आणि न पटणं याच्यामध्ये सासवा सुनाच लागतात असं नाही बरं का. माय लेकींचं सुद्धा पटत नाही. घरात नोकरी न मिळणं, नोकरीच्या ठिकाणी खूप त्रास होणं, घरात पैसाच टिकत नाही. एखाद्या व्यक्तीला घरात गंभीर आजार झाला तर सगळं घर आजारी पडल्यासारखं होतं. एखाद्या लहान मुलालाच डायबिटीस होतो आणि त्याला गोड खायचं नाही म्हणून सगळ्यांचं गोड नष्ट होतं. आपल्या घरातली सगळी परिस्थिती अगदी अनुकूल असली तरी लग्न कार्य होत नाहीत, आणि कार्य झालीच तर नवरा बायकोचं भांडण होतं. बरं, लग्न झालं तर पुढं गर्भधारणाच होत नाही. गर्भधारणा झाली तर गर्भपातच होतात. मतिमंद, विकलांग अशी प्रजा जन्माला येते. किंवा कुटुंबात व्यसनं शिरतात. श्राद्धविधी केल्यामुळे या अशा गोष्टी येत नाहीत. घर या सगळ्यांपासून दूर राहतं आणि आनंदी राहतं. श्राद्धविधी केल्यामुळे पितर संतुष्ट होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे मृत्यूलोकात अडकलेल्या अनेक जीवात्म्यांना गती मिळायला उपयोग होतो. मी मुक्ती असा शब्द नाही वापरत आहे, गती मिळणं. मुक्ती फार दूर आहे, पण निदान त्या योग्य रस्त्यावर तरी तो जीवात्मा येऊन पोचतो आणि पुढच्या गोष्टी सोप्या होतात. म्हणून श्राद्ध केल्यामुळे पितरांना गती मिळते. म्हणून श्राद्ध नेहमी जसं सांगितलंय तसं अवश्य करणं आहे. एखाद्या मृत व्यक्तीच्या तिथीला श्राद्ध केल्यामुळे आपण जे अन्न देतो ते त्याच्या सूक्ष्म देहाला एक वर्षभर पुरतं. जोपर्यंत इच्छा आकांक्षा असतात तोपर्यंत ती मृत व्यक्ती त्या तिथीला आपल्या वंशजांकडून अन्न मिळण्याची अपेक्षा ठेवत असते. श्राद्ध केल्यामुळे इच्छापूर्ती तर होते, पण त्या जीवाला पुढे जाण्यासाठी ऊर्जाही मिळते. प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे त्याला पुढचा जन्म मिळतो, पण त्याला अन्नाची अपेक्षा असते. समजा एक उदाहरण म्हणून सांगतो, एखादा माणूस गेला, त्यांनी काही पापकर्म केलं असेल, काही पुण्यकर्म केलं असेल, ठीक आहे, पण त्याच्या कर्मानुसार त्या माणसाला घोड्याचा जन्म मिळाला. तर जर त्याचा मुलगा म्हणजे माणूस असतानाचा त्याचा मुलगा
जर श्राद्धादी कर्म करत असेल तर जन्म घोड्याचाच मिळेल, पण तो घोडा रेसचा घोडा असेल, मिलिटरीतला घोडा असेल. सज्जन हो, मी आवर्जून सांगतो की रेसचा घोडा असेल तर त्याची जपणूक, त्याची पाळणूक जी केली जाते ती माणसापेक्षा कैक पटीने जास्त असते, आणि त्याचा मृत्यू सुद्धा सानंद होतो. रेसचा घोडा किंवा मिलिटरीतला घोडा जो आहे त्याचा मृत्यू आहे, त्याला गोळी घालून मारतात, म्हणजे तो खितपत पडून आणि यातना भोगून मरत नाही. पण एखादा जीवात्मा त्याचं श्राद्ध काही होत नाही, त्याची कुठल्याही गोष्टी होत नाहीयेत, आणि घोड्याचा जन्म आला आणि टांग्याचा घोडा झाला, पोटभर अन्नही मिळत नाही आणि रोज चाबकाचे फटकारे मात्र मिळत राहतात. म्हणून आपल्या घरातले, आपले वडील आहेत, आई आहे, त्यांचे असे हाल व्हावेत पुढे, असं जर वाटत असेल तर नका करू श्राद्ध. पण ते जिथे असतील, एखाद्याला कुत्र्याचा जन्म आला, सध्या बघा माणसं कुत्रं सुद्धा पाळतात, अरे राजासारखं ठेवतात, त्याला बसायला सुद्धा गादी ठेवतात. पण तेच कुत्र्याचा जन्म आला आणि रस्त्यावरचं फिरणारं कुत्रं असेल तर ते लोकांची दगडं खात फिरत असतं. थोडक्यात कर्माप्रमाणे पुढचा जन्म मिळेल, पण त्या जीवात्म्यासाठी जर श्राद्ध कर्म केलं तर त्याला येणारा जन्म सुद्धा अशा ठिकाणी येईल की तो जिथं असेल तिथे आनंदात राहील आणि तिथे त्याला भरपूर पोटभर अन्न मिळत राहील. म्हणून आपलं कर्तव्य जे आहे ते श्राद्ध कर्म करणं. हल्ली पुष्कळ लोक सांगून जातात, अरे मेल्यानंतर माझं काही करू नका बरं का, माझे काही क्रिया कर्म काही करू नका, माझं श्राद्ध करू नका, असं सांगून जातात. खूप शिकल्याचा हाही एक परिणाम असतो. नास्तिकता कशी शिरते शरीरात, म्हणजे आपलं स्वतःचं नुकसान, आपल्या मुलाचं नुकसान आणि आपल्या वंशाचं नुकसान ही माणसं करून जातात. पण पुत्राचं कर्तव्य आहे. वडिलांनी असं काहीही जरी सांगितलं तरी तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, शास्त्रांनी काय सांगितलंय. ज्ञानोबा माऊली पहिल्याच ओवीत वेदांना नमस्कार करतात, शास्त्राला नमस्कार करतात. ते म्हणतात, जे शास्त्र जे सांगतंय, शास्त्र जे सांगेल ते राज्य सुद्धा तृण गवतासारखे मानावं आणि निघून जावं. म्हणजे शास्त्राला फार महत्त्व आहे. आणि त्यासाठी म्हणून सज्जन हो, श्राद्ध कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. हे श्राद्ध कर्म जे आहे हे आम्ही कसं करावं, काय करावं, आमच्या पितरांच्या तिथीला करावं, आणखी केव्हा केव्हा करावं, याही बाबतीतला आपण उहापोह आपल्या या एकेका भागामध्ये करतो आहोत. जसं आपण प्रत्येक वर्षाला येणारं आई वडिलांचं श्राद्ध करणं आवश्यक आहे, तद्वतच पितृपक्षामध्ये म्हणजे भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये अनंत चतुर्दशी नंतर पौर्णिमा येते आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून हा महालय, महाआलय असं म्हटलेलं आहे, हा पक्ष पंधरवडा सुरू होतो. या 15 दिवसात आपल्या सगळ्या पितरांना बोलवलं जातं. नुसते आई वडील नाही आहेत, आई आजोबा, वडील आजोबा पणजोबा, आई आजी पणजी, आईचे वडील आजोबा पणजोबा, आईची आई आजी पणजी, हे 12 तर झालेच. पण काका मामा आत्या मावशा ही सगळी माणसं यांना आपण बोलवतो. आप्त असतील, मित्र असतील, गुरु असतील, कुलगुरू असतील, मोक्षगुरू असतील, या सगळ्यांना या निमित्ताने आपण पिंडदान आणि पाणी देतो.
ही गोष्ट अत्यावश्यक आहे. श्राद्धामुळे होणारे जे फायदे आहेत आणि तोटे आहेत याचा आपण आत्तापर्यंत विचार पुष्कळसा केला आहे. पण तरीसुद्धा अधिक जो आहे त्याच्यातला विचार पाहूया. मत्स्यपुराणात असं म्हटलेलं आहे, नित्यम नैमित्तिकम काम्यम त्रिविधम श्राद्धमुच्यते. नित्य श्राद्ध म्हणजे काय? प्रत्येक दिवशी आपण आपल्या सगळ्या या पितृगणांना पाणी द्यायचं. त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ घालून तिलतर्पण असं केलं म्हणजे त्याला नित्य श्राद्ध असं म्हणतात. नैमित्तिक श्राद्ध जे असतं मृतात्म्यासाठी केलं जाणारं, ही जी आहे त्याला नैमित्तिक श्राद्ध अशी म्हणतात. ती आपल्या घरी काहीतरी विशेष आहे, म्हणजे कोणीतरी विशेष व्यक्ती आहे, खूप विद्वान व्यक्ती आलेली आहे, तर आपल्या पितरांना आनंद होतो म्हणून त्यांना उद्देशून केलं जाणारं श्राद्ध. मग इथे श्राद्ध म्हणजे सगळा विधी मांडायचा याच्यातला भाग नाही, पण आपल्या आईवडिलांच्या मुक्तीसाठी म्हणून आलेल्या व्यक्तीला फळं, दक्षिणा, वस्त्र अशा देऊन संतुष्ट करणं हे सुद्धा एक प्रकारचं नैमित्तिक श्राद्ध आहे. नैमित्तिक श्राद्धामध्ये युगादी, मन्वादी अशाही काही गोष्टी असतात. तसं ग्रहण येतं, सूर्यग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे, आणि याच्या निमित्ताने सुद्धा श्राद्ध करायला सांगितलेलं आहे. ते श्राद्ध म्हणजे काय, असं जेवण बिवण करून नाही आहे, पण त्यावेळी शिधा काढून ठेवायचा, दक्षिणा काढून ठेवायची, आणि ग्रहण होऊन गेल्यानंतर त्या वस्तू ब्राह्मणाकडे नेऊन द्यायच्या, अशी एक गोष्ट आहे. अशा प्रकारे आपण श्राद्ध करू शकतो. काही माणसांना इच्छापूर्ती व्हावी, काही आपली मनात इच्छा असते, माझं हे काम होऊ दे, माझं ते काम होऊ दे, मुलाचं लग्न व्हायला पाहिजे, मुलीचं लग्न व्हायला पाहिजे, मुलं बाळ व्हायला पाहिजेत, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, व्यवसाय चांगले चालले पाहिजेत, कुठंतरी काहीतरी कोर्टात खटले बिटले चालू असतील तर ते सगळं मिटून जावं, घरदारं व्हावी, जुनं घर असेल तर ते नवीन व्हावं, कितीतरी कामना आपल्या असतातच. आणि या कामना पूर्ण करण्यासाठी काम्य श्राद्ध म्हणून आहे. आणि काम्य श्राद्धामध्ये भरणी नक्षत्रावर श्राद्ध केलं तर जसं आपण देवाला नवस बोलतो, ए माझं हे काम कर बरं का, तसं आपण आपल्या पितरांना सुद्धा नवस बोलू शकतो. खास करून मुलं बाळं होण्यासाठी हे भरणी श्राद्ध अत्यावश्यक आहे. कारण पहा, ज्यांना मुलं बाळं नाही आहेत त्यांना निश्चित मुलं बाळं व्हायला मदत होईल. श्राद्धाच्या बाबतीत आणखीन काही महत्त्वाची माहिती आहे, सांगतो. आता आईचं, वडिलांचं श्राद्ध जे केव्हा येईल, कोणत्या वारी येईल ते काही आपल्याला सांगता येत नाही, पण एक सांगितलं आहे ते सांगतो. सोमवारी जर श्राद्ध केलं तर सौभाग्य प्राप्त होतं, मंगळवारी श्राद्ध केलं तर विजय प्राप्ती होते, बुधवारी श्राद्ध केलं तर कामना सिद्धी होते, गुरुवारी श्राद्ध केलं तर विद्येची प्राप्ती होते, शुक्रवारी श्राद्ध केलं तर धनप्राप्ती होते, शनिवारी श्राद्ध केलं तर आयुष्य वृद्धी होते, आणि रविवारी श्राद्ध केलं तर आरोग्य प्राप्त होते. म्हणजे प्रत्येक वाराचं सुद्धा श्राद्धाचं एक वैशिष्ट्य आहे. तिथींना सुद्धा श्राद्धाचं काहीतरी वेगळं वेगळं फळ दिलेलं आहे. खास करून मी आपल्याला सांगतो की श्राद्ध प्रकरणात त्यांनी सांगितलं आहे की पितृपंधरवड्यातल्या 15ही दिवस रोज महालय करावा. रोज. सध्याच्या काळात एकदा करणं अवघड झालं आहे, पण मी पाहिलं आहे काही माणसं पुण्यामध्ये, इथे साताऱ्यात सुद्धा अशी पाहिली ती की इतकी पितृभक्त की त्यांनी एक मंगल कार्यालय घेतलं तर आणि रोज महालय केला 15 दिवस. खूप ब्राह्मण बोलवायचे, जेवढे पितर तेवढे प्रत्येकी एक ब्राह्मण बोलून, आणि
वस्त्र पात्र देऊन फार सुंदर प्रकारे श्राद्ध केलेलं मी पाहिलंय. म्हणजे असं कोणी करत नाहीत का आणि केलेल्यानं फळ नाही का मिळत, तर उत्तम फळं त्यांना प्राप्त झालेली ही मी पाहिलेली आहे. प्रतिपदेला श्राद्ध केलं तर उत्तम पुत्र आणि पशु यांची प्राप्ती होते. द्वितीयेला श्राद्ध केलं तर कन्येची प्राप्ती होते. तृतीयेला अश्वप्राप्ती आणि मानसन्मान मिळतो. चतुर्थीला पुष्कळ क्षुद्र पशूंची प्राप्ती होते. पंचमीला पुष्कळ पुत्रप्राप्ती आणि सुंदर पुत्रप्राप्ती होते. षष्ठीला श्राद्ध तेजस्वी पुत्रप्राप्ती आणि द्यूतामध्ये विजय मिळतो. हल्ली द्यूत म्हणजे काय, कोणी काही बुवा जुगार मी म्हणत नाही बरं का. अहो, त्या जुगारामुळे किती त्या धर्मराज आणि सगळ्या पांडवांना किती व्याप झाला, किती त्रास झाला. म्हणून द्यूत असा मी विचार सांगत नाही. पण सध्याचं द्यूत म्हणजे स्टॉक मार्केट, शेअर बाजार. पुष्कळ लोक हा उद्योग करत असतात. षष्ठीच्या श्राद्धाला त्यांना त्याच्यामध्ये जय मिळतो, धनप्राप्ती होते. सप्तमीला श्राद्ध शेत जमीन भूमी प्राप्त होते. अष्टमीला श्राद्ध केलं तर व्यापारात लाभ होतो. नवमीला श्राद्ध केलं तर घोड्यासारख्या जनावरांची प्राप्ती होते. आता सध्या घोडे कुठं पाळणार, पण लोक रेस लावतात, त्यांना प्राप्त होईल. दशमीला गोधनाची समृद्धी होते आणि 2 खुरांच्या जनावरांची प्राप्ती होते. एकादशीला भांडी कुंडी वस्त्र आणि ब्रह्मवर्चस्वी पुत्र यांचा लाभ होतो. द्वादशीला श्राद्ध केलं तर सोनं रूप इत्यादींची प्राप्ती होते. त्रयोदशीला श्राद्ध केलं तर ज्ञाती बांधवात श्रेष्ठपणा प्राप्त होतो. आणि चतुर्दशीला श्राद्ध केलं तर शस्त्रांच्या आघाताने किंवा युद्धात मरण पावलेले त्यांना गती मिळते आणि सुप्रजा प्राप्ती होते. आणि अमावास्या किंवा पौर्णिमेला श्राद्ध केलं की सकल इच्छा पूर्ती होते. म्हणून लक्षात ठेवा, या प्रत्येक गोष्टीला किती महत्त्व आहे. एखाद्याला जर अपत्य प्राप्ती होत नसेल तर भीष्माष्टमी म्हणजे माघ शुक्ल अष्टमी या दिवशी भीष्माचार्यांना उद्देशून श्राद्ध जर केलं तर घरामध्ये मुलीला सुनेला कुणाला गर्भपात होत असतील तर ते थांबतात आणि गर्भ सुरक्षित राहून पुत्रप्राप्ती होते. ज्याप्रमाणे तिथीना महत्त्व आहे तसंच नक्षत्रांनाही महत्त्व आहे बरं का. म्हणजे कोणत्या नक्षत्रावर काय मिळेल तेही सांगितलेलं आहे. अश्विनी नक्षत्राला अश्वप्राप्ती, भरणी नक्षत्राला दीर्घायुष्य, कृत्तिका नक्षत्रावर पुत्रासह स्वतःला स्वर्गप्राप्ती, रोहिणी नक्षत्रावर श्राद्ध केलं तर पुत्रप्राप्ती, मृग नक्षत्रावर ब्रह्मतेजाची प्राप्ती होते, आर्द्रा नक्षत्रांवर श्राद्ध केलं तर क्रूर कर्म्यांना गती मिळते. म्हणजे कोणी जर आत्महत्या करून गेलेला असेल किंवा काहीतरी जर खून बिन झालेला असेल अशा माणसांना सुद्धा गती मिळायला त्याचा उपयोग होतो आर्द्रा नक्षत्रावर. पुनर्वसू नक्षत्रावर श्राद्ध केलं तर द्रव्यप्राप्ती आणि भूमिप्राप्ती होते. पुष्य नक्षत्रावर श्राद्ध केलं तर बलवृद्धी होते. आश्लेषा नक्षत्रावर धैर्यशाली पुत्राची प्राप्ती आणि कामना पूर्ती होते. मघा नक्षत्रावर श्राद्ध केलं तर ज्ञाती बांधवात श्रेष्ठपणा प्राप्त होतो आणि सौभाग्य प्राप्ती होते. पूर्वा नक्षत्रावर श्राद्ध केलं तर भाग्य पुत्रप्राप्ती आणि पापनाश होतो. उत्तरा नक्षत्रावर श्राद्ध केलं तर भाग्य पुत्रप्राप्ती आणि पापनाश होतो. हस्त नक्षत्रावर श्राद्ध केलं तर इच्छापूर्ती ज्ञाती बांधवात श्रेष्ठपणा प्राप्त होतो. चित्रा नक्षत्रावर श्राद्ध केलं तर रूपवान पुत्रप्राप्ती आणि पुष्कळ पुत्रप्राप्ती होते. स्वाती नक्षत्रावर श्राद्ध केलं तर व्यापारात लाभ होतो आणि यशप्राप्ती होते. विशाखा नक्षत्रावर पुष्कळ पुत्रप्राप्ती आणि सुवर्ण प्राप्ती होते. अनुराधा नक्षत्रावर श्राद्ध केलं तर राज्यप्राप्ती आणि मित्रलाभ होतो. आत्ताच्या काळात राज्यप्राप्ती म्हणजे नगरसेवक होईल, काय आमदार होईल, खासदार होईल, मंत्री होईल बघाय. हे काही चांगलं आहे लक्षण असं नाही मी म्हणत, पण याच्यातही काही चांगली माणसं असू शकतात, त्यात आपली वर्णी लागू शकेल एवढंच. हे तर मंत्री होणं किंवा नगरसेवक होणं वगैरे हे खूप चांगली गोष्ट आहे अशातला भाग नाही.
पण त्याही सगळ्या गोतावळ्यात एखादा चांगला माणूस असतो तो आपण. ज्येष्ठा नक्षत्र श्रेष्ठत्व, अधिकार, वैभव, आत्मनिग्रह यांची प्राप्ती होते, राज्यप्राप्ती होते. मूळ नक्षत्रावर आरोग्य प्राप्ती, शेतभूमी प्राप्त होते. पूर्वाषाढा नक्षत्रावर श्राद्ध केलं तर उत्तम कीर्ती आणि समुद्रापर्यंतची सफल यात्रा होते. उत्तराषाढावर श्राद्ध केलं तर शोकमुक्ती, सर्व कामना सिद्धी आणि श्रवण श्रेष्ठत्व. श्रवण श्रेष्ठत्व हे फार चांगलं आहे बरं का, कारण भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रवण भक्तीच आहे. श्रवण नक्षत्रावर श्राद्ध केलं तर परलोकी उत्तम गती आणि श्रेष्ठत्व प्राप्त होतं. धनिष्ठा नक्षत्रावर श्राद्ध केलं तर राज्यप्राप्ती, मनोरथांची पूर्ती होते. शततारका नक्षत्रावर श्राद्ध केलं तर वैद्यकीय व्यवसायात सिद्धी प्राप्त होते, बलप्राप्ती होते. म्हणजे एखादे डॉक्टर, वैद्य वगैरे असतील तर त्यांनी आवर्जून जर शततारका नक्षत्रावर श्राद्ध केलं तर त्यांना वैद्यकीय व्यवसायात चांगलं यशकीर्ती मिळू शकते. पूर्वा भाद्रपदावर श्राद्ध केलं तर मेंढ्या, बकऱ्या इत्यादींची प्राप्ती, सुवर्ण, रौप्य अशा धातूंची प्राप्ती होते. उत्तरा भाद्रपदावर गायींची प्राप्ती होते, शुभ वस्तू, उत्तम वास्तू प्राप्त होतात. आणि रेवती नक्षत्रावर श्राद्ध केलं तर भांडी, कुंडी, वस्त्रप्रावरणादिकांची प्राप्ती होते, गोधन प्राप्ती मिळते. थोडक्यात मी आपल्याला मुद्दाम ही माहिती अशा करता सांगितली की श्राद्ध करणं किती महत्त्वाचं आहे हे आम्ही समजून घेणं आवश्यक आहे. सज्जन हो, हे श्राद्ध सांगितलंय ते जरूर करावंच, त्यात प्रश्नच नाही. पण आणखीन श्राद्धाच्या बाबतीतली थोडी माहिती सांगतो की प्रत्येक महिन्याची जी अमावास्या येते ना, कॅलेंडरमध्ये दर्श असं लिहिलेलं असतं बरं का, आणि ही तिथी पितरांची तिथी असते. तर आपल्या अनेक कामना आणि आपल्या पितरांना जर सद्गती मिळाली तर ते देवाच्या आधी प्रसन्न होतात. देवाला प्रसन्न व्हायला थोडा वेळ लागेल, पण पितर लवकर प्रसन्न होतील. म्हणून त्यासाठी प्रत्येक महिन्याची जी अमावास्या आहे, दर्श, या दिवशी आपल्या पितरांना उद्देशून शिधा द्यावा. आणि शिधा सामग्री कोणाला द्यावी तर वेदाध्ययन करणाऱ्या मुलांना वेदपाठ शाळांमध्ये हा शिधा देऊन टाकावा. आपल्या सगळ्यांच्या भाग्याने आपल्या दत्तात्रेय मंडळाची जी मुंबई शाखा आहे यांनी हे कार्य खूप मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेलं आहे. आणि आज महाराष्ट्रातल्या अनेक वेदपाठ शाळांमध्ये शिधा पोचवला जातोय. त्या उत्तम प्रवाहामध्ये आपण सामील व्हावं, म्हणजे अनेक ठिकाणच्या वेदपाठशाळा ही तग धरून राहतील आणि आपलं कार्य पुढे जाईल. आपल्याला असं वाटत असेल की प्रत्यक्ष कुणाला तरी द्यावं. सत्पात्री ब्राह्मण असेल, कमीत कमी त्यांनी रोज 2 वेळा संध्या करतोय, अशा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा दिली तरी चालेल. मी खूप काही झालंय असं मी म्हणत नाही, पण निदान 2 वेळची संध्या करतोय. आणि असाही व्यक्ती नाही भेटला तर रोज 2 वेळा हरिपाठ म्हणणाऱ्या कोणत्याही जातीच्या वारकऱ्याला जरी दिलं तुम्ही तरी तुमच्या पितरांना सद्गती मिळेल. कारण हरिपाठ ही वारकऱ्याची संध्या आहे. लक्षात ठेवा की दान हे सत्पात्र व्यक्तीला द्यावं, नाहीतर रस्त्यावरून जाणाऱ्या कुठल्या तरी भिकाऱ्याला मी काहीतरी दिलं आणि मी दान दिलं म्हणून टेंभा मिरवू नका. कारण ते दान सत्पात्र नाही, कुपात्र आहे. एखाद्याला खायला अन्न दिलं म्हणून तुम्ही फार मोठे काही उपकार केलेत असं समजू नका. ही गोष्ट तुमचं मनुष्य कर्म आहे, ते केलंच पाहिजे. पण ज्याला द्यायचं ती व्यक्ती सत्पात्र असू दे. कुपात्र व्यक्तीला दिलं तर तुम्हीच दिलेल्या पैशाचे तो तुमच्या समोर दारू पिऊन दाखवेल.
म्हणजे तोही नरकात जाणार आणि आम्हीही जाणार अशी गोष्ट होऊ देऊ नका. श्राद्ध कर्म करत राहा. श्राद्ध कर्माचे शुभ फायदे घेत राहा आणि उत्तरोत्तर आपल्या जीवनात चांगलेपण प्राप्त करून घ्या. श्राद्ध आम्ही तीर्थयात्रेला जरी जायचं असलं तरी घृतश्राद्ध तुपाचं दान देऊन श्राद्ध करायला सांगितलेलं आहे. आणि तीर्थयात्रेहून परत आल्यावर दह्याचं दान देऊन दधी श्राद्ध करायला सांगितलं आहे. तीर्थयात्रेला जाताना घृतश्राद्ध म्हणतात. गोष्ठी श्राद्ध सगळ्या विद्वान लोकांचा समुदाय एकत्र मिळून जर काही चांगल्या चर्चा करत असतील तर तिथं जाऊन जे श्राद्ध केलं तर त्याला गोष्ठी श्राद्ध म्हणतात. आपली स्वतःची शुद्धी होण्यासाठी जे श्राद्ध केलं जातं त्याला शुद्धी श्राद्ध म्हणतात. आपल्या शरीराची चांगली बलवान व्हावं, पुष्ट व्हावं, द्रव्याची वृद्धी व्हावी म्हणून केलं जातं त्याला पुष्टी श्राद्ध असंही म्हणतात. देवाची कृपा प्राप्त व्हावी म्हणून दैविक श्राद्ध असंही केलं जातं. आणि जेवण खाण बाकीच्या सगळ्या गोष्टी न करता फक्त दक्षिणा देऊन जे केलं जातं त्याला हिरण्य श्राद्ध असंही म्हणतात. तर श्राद्ध केल्यामुळे आमचा खूपच फायदा होणार असतो. श्राद्ध करा, स्वतः करा. करणारी जी माणसं आहेत त्यांनी यांनी केलं त्यांनी केलं त्यांचे अनुभव विचारा आणि आपण श्राद्ध केलं हे सादर इतर लोकांना सांगा आणि त्यांनाही म्हणा की तुम्ही पण श्राद्ध करा. तुमच्या पितरांची तृप्ती झाली तर बाकी सर्व गोष्टी उत्तम होणार आहेत. आज आमच्या घरातून कित्येक गोष्टी ज्या निघून गेल्या आहेत त्यात हे श्राद्ध निघून गेल्यामुळे आमचं फार मोठं नुकसान झालं आहे, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही हो. तर सज्जन हो, आपण या श्राद्ध विषयावरचं जे चिंतन आहे हे पुष्कळ काही करू शकतो, पण आत्ता तरी आपण हे श्राद्धविषयक चिंतन इथेच थांबूया आणि पुन्हा कधी त्याच्यावर अधिक विस्ताराने विचार करूया, कारण आपल्याला अनेक विषयांवर चर्चा करायची आहे. तर आपण हे श्राद्धविषयक चिंतन मनापासून ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार.